नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, रोजच नियमित अनेक घडामोडी घडत असतात. म्हणजे राजकारणात म्हणा, समाजकारणात म्हणा, आंतरराष्ट्रीय पातळीवर म्हणा, आणि त्या इतक्या वेगाने घडत असतात की मला खरोखर जर तेवढा वेळ मिळत असता तर मी दिवसाला 4 व्हिडिओ बनवू शकलो असतो. सर्वप्रथम मी माफी मागतो, कारण कालच्या व्हिडिओमध्ये सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याबाबत मी जो दलित मागासवर्गीय असा उल्लेख केला होता आणि त्यातला फरक आपल्या लक्षात आला असेलच. म्हणजे मला आठवण देखील केली 2-3 जणांनी की ते बौद्ध आहेत, त्यामुळे त्यांचा मागासवर्गीय असा उल्लेख करू नका. मला छान वाटलं. म्हणजे बौद्धांनी जर आता आपण मागासवर्गीय राहिलो नाही असं समजत असतील तर अतिशय छान गोष्ट आहे. कारण जातीपातींच्या भिंती नष्ट होत नव्हत्या, म्हणूनच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता आणि त्याकरता प्रतिज्ञाही दिल्या होत्या, हिंदू धर्माशी नाळ तुटावी म्हणून. तसेच पंचशील देखील सांगितलेलं आहे आणि त्यामुळे प्रचंड आदर आहे मला बौद्ध धर्माचा, की जेथे पंचशिलाचे पालन करायला सांगितले जाते. आणि जर आपल्या भारतामध्ये ज्यांनी बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांचं खरोखर अभिनंदन करतो मी. आणि ते जर पंचशिलाचे पालन करत असतील तर त्यांना सादर प्रणाम आहे. आता मूळ विषय आजचा, निळ्या शर्टाचे रहस्य. मी कालच्या व्हिडिओत सांगितलं होतं की सुजात आंबेडकर हे देखील आता व्यवस्थितपणे टीका करतायत. व्यवस्थित याचा अर्थ असा की समजूतदारपणे टीका करतायत. म्हणजे राजकीय नेत्यांची अनेक मुलं आपल्याला माहिती आहे की टीका करताना ताळतंत्र सोडतात किंवा टीका करताना मुद्दा भरकटतो किंवा टीका करताना बालिशपणा दिसतो. मात्र सुजात आंबेडकर यांच्या टीकेमध्ये काहीतरी राजकीय तथ्य असतं आणि म्हणूनच त्यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधी हे एक स्वतंत्र प्रकरण आहे. प्रकरण म्हणजे मोठं प्रकरण आहे फार. दरभंगा येथे ते गेले होते, तुम्हाला माहिती आहे, आणि त्यांना मनाई केली असताना ते तेथे गेले. अर्थात ही मनाई योग्य होती की अयोग्य होती हा देखील विवादाचा विषय आहे, पण ते गेले. बिहारमध्ये आता निवडणुकीचं वारं वाहत आहे आणि तेथे गेल्यानंतर त्यांनी जे काही भाषण केले त्याबद्दल आपण बोलणारच आहोत. पण सुजात आंबेडकरांनी टीका करताना निळ्या शर्टाचं रहस्य उलगडून सांगितलंय. होय, निळ्या शर्ट. म्हणजे तुम्हाला आठवत असेल, साधारणपणे वर्षभरापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळा किंवा नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या महाराष्ट्रातल्या निवडणुकीच्या वेळा राहुल गांधी एक संविधानाची छोटीशी प्रत हातात घेऊन फिरायचे. मग त्यावेळी लोकसभेच्या वेळा तर नॅरेशनच आली होती की भारतीय जनता पार्टी संविधान बदलणार आहे. आणि इतकं ते प्रकरण वाढलं होतं नॅरेशन की त्याचा फटका बराच बसला आणि काँग्रेसला त्याचा फायदाही झाला आहे. अर्थात राहुल गांधी यांचा असा प्रयत्न त्यातून मला दिसला. जे काही त्यांची भाषणं ऐकली किंवा ज्या ठिकाणी त्यांच्या सभा झाल्या तिथलं त्यांचं वागणं बोलणं हे सगळं बघितल्यावर माझ्या लक्षात आलं की राहुल गांधी हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जागा घेऊ पाहत आहेत काय, म्हणजे मसिहा बनतायत काय. होय, उपेक्षितांचा, वंचितांचा, मागासवर्गीयांचा मसिहा म्हणून त्यांना मिरवायचं आहे का. म्हणजे आधी संविधानाचे निर्माता जे आहेत त्यांच्याऐवजी राहुल गांधी यांनी संविधान, आणि त्यातली गंमत तुम्हाला माहिती आहे, नागपूरमध्ये तर कोऱ्या प्रती वाटल्या होत्या संविधानाच्या. फक्त वर संविधान छापलं होतं आणि आतमध्ये कोरं होतं सगळं. नंतर सांगितलं की ते नोटपॅड म्हणून आम्ही दिलं होतं. तर असे राहुल गांधी आता संविधानाचा नॅरेशन संपला, म्हणजे संविधान कोणी बदलू शकत नाही. हां, संविधानातल्या काही तरतुदींमध्ये बदल होऊ शकतो आणि त्याला प्रत्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी परवानगी दिलेली आहे की परिस्थितीनुसार, काळानुसार संविधानामध्ये बदल होऊ शकतात. संसद तो बदल करू शकते बहुमताने. त्यामुळे तो मुद्दा बाजूलाच पडलेला आहे. असं काही संविधान बदलणार नाही कोणी. आपल्या देशाचं अतिशय मजबूत आणि सर्वांना समान न्याय देणारं संविधान आहे. पण संविधानातल्या ज्या तरतुदी आहेत, कालानुसार काही तरतुदी काही राजकीय पक्षांना त्रासदायक वाटत आहेत. स्वाभाविक आहे ते, कारण परिस्थिती बदलते तशी वातावरण बदलतं, त्यानुसार आर्थिक, सांस्कृतिक किंवा सामाजिक समीकरणं देखील बदलत असतात. तर ते संविधान घेऊन फिरणं आता बंद झालं राहुल गांधींचं.
मात्र निळ्या टी शर्ट घालून ते सगळीकडे फिरतायत आणि सुजात आंबेडकर यांनी नेमकं त्यावर बोट ठेवलंय. उजळता उल्लेख केला होता कालच्या व्हिडिओत. त्यांनी सांगितलं की आजकाल राहुल गांधी सगळीकडे निळ्या शर्ट घालून फिरतायत, पण त्या निळ्या शर्टाला फसवू नका. निळ्या टी शर्ट होय, त्याच्या आतमध्ये जानवं आहे. हे खरं आहे. आता जानवं हे कुठल्या अर्थाने सुजात आंबेडकर म्हटले, हा देखील आपल्याला विषय चर्चेला गेला पाहिजे. जानवं म्हणजे खरोखर जानवं आहे काय आणि जानव्याचा विधी नेमका काय असतो या बाबतीत एक व्हिडिओ सविस्तर बनू शकेल. व्रतबंध किंवा मुंज आपण मराठीत ज्याला म्हणतो, ती पूर्वीच्या काळी सर्वच जातीत होत होती. बहुधा सर्वच जातीत म्हणजे मागासवर्गीयांमध्ये नव्हती होत कदाचित. मी त्या बाबतीत व्हिडिओ बनवली वेगळा. आणि व्रतबंध याचा अर्थ की 6 ते 12 वर्ष वयापर्यंत ती मुंज करायची होती. त्यानंतर गुरुकुलामध्ये मुलं शिकायला जात असत. त्यांचं बालवय संपून, हट्ट करण्याचं वय, लाड करण्याचं वय संपून आता तारुण्याच्या त्यांचा प्रवेश कुमार वयातून, तेव्हा आपलं भविष्य, आपलं करिअर घडवण्याकरताची आठवण म्हणून तो एक गळ्यात जानवं बांधलं जायचं, एक दोरा. अर्थात त्याची पूजा अर्चा वगैरे या सगळ्या गोष्टी होत्याच. किती लोक पाळतात हे महत्वाचं आहे. आता बहुधा खूप कमी लोक मी बघितलेत जानवं घालणारे पण आणि त्यानुसार रोज संध्या करणारे देखील. सुजात आंबेडकरांचं त्या अर्थाने म्हणणं नव्हतं जानवं घालतात म्हणजे प्रत्यक्ष खरोखर जानवं आहे काय. पण मनीष तिवारी यांनी मागे एकदा असं विधान केलं होतं की राहुल गांधी हे जनेऊधारी ब्राह्मण आहे. जनेऊधारी ब्राह्मण म्हणजे त्यांना सांगायचं होतं की राहुल गांधी हे उच्चवर्णीय आहेत आणि ते देखील जानवं घालतात आणि ब्राह्मण आहेत, आणि त्या अर्थाने उल्लेख केला. पण आता हे जानवं कोणतं आहे? हे मनुवादाचं जानवं आहे का, असा सुजात आंबेडकरांचा प्रश्न आहे. मनुवादाचं म्हणजे जातीवादाचं. कारण तुम्हाला हे देखील माहिती आहे की प्रत्यक्ष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसने किती त्रास दिलेला आहे. त्यांना निवडणुकीत हरवण्यासाठी काय काय प्रयत्न केले आहेत, काय काय चाली खेळलेल्या आहेत. त्यानंतर दलित एकीकरण होऊ नये, मागासवर्गीय दलित सगळे एकत्र येऊ नये म्हणून त्यांच्यात कशी वेळोवेळी फूट पाडलेली आहे. आणि ती फूट पाडल्यामुळे दलित ऐक्य होऊ शकलं नाही. अजूनही ते होत नाहीये. अर्थात आता वारं वाहत आहे पुन्हा एकदा दलित ऐक्याचं. 2 भाऊ एकत्र येणारे म्हटल्यानंतर आनंदराज आंबेडकर यांनी सूचित केलेलं आहे होय की रक्ताची नाती एकत्र येऊ शकतात म्हणजे एकत्रीकरणामध्ये. आणि त्यांनी सुचवलेलं आहे की ते वंचित बहुजन आघाडीसोबत येऊ शकतील. अर्थात हा विषय पुढे गेलेला नाही अजून. पण सुजात आंबेडकर यांनी जी टीका केलेली ती अतिशय योग्य आहे असं माझं म्हणणं आहे. एक नवीन नॅरेशन आता राहुल गांधी घेऊन येत आहेत. ते मसिहा बनू पाहतायत मागासवर्गीयांचा. अर्थात तसं काही नाही, त्यांना कळवळा वगैरे अजिबात नाही. ते फक्त मताचं राजकारण करतायत. आणि त्यांनी दरभंगामध्ये जो प्रकार घडला, त्यांच्यावर केस दाखल झाली, त्यांनी स्पष्ट सांगितलं की हे मला मिळालेलं मेडल आहे आणि अशी 32-33 मेडल आहेत माझ्याकडे. म्हणजे कायदा मोडून केस झाली तर त्याला मेडल समजतात, ते हरकत नाही. बंडखोरीचा स्वभाव असू शकतो एखाद्याचा आणि ते बंडखोरी स्वभाव आहेच त्यांचा पहिलेपासून. त्याची अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. अगदी त्यांनी जो कागद फाडला होता होय, संसदेत ठराव पास झालेला कागद त्यांनी फाडला होता मनमोहन सिंग यांच्या उपस्थितीत. तिथून आपण सुरुवात करूयात. त्याच्या आधी देखील अनेक उदाहरणं असतील. तर असे राहुल गांधी आता खाजगी संस्थांमध्ये आरक्षण मिळावे याची मागणी करण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी तिथे तसं सुतोवाच केलेलं आहे दरभंगामध्ये. म्हणजे खाजगी कंपन्या असतील, खाजगी संस्था असतील, खाजगी क्षेत्रामध्ये म्हणूयात आपण एकंदरीत म्हटलं तर तिथे आरक्षण मिळालं पाहिजे असं राहुल गांधींनी म्हटलंय. म्हणजे बिहारच्या निवडणुकीमध्ये आरक्षणावरूनच मुद्दा गाजणार आहे आणि खाजगी क्षेत्रामध्ये आरक्षण मिळावं यासाठी काँग्रेसने आंदोलन करणार असल्याचं एक प्रकारे सूचित केलेलं आहे. आणि म्हणून सुजात आंबेडकर म्हणाले की आतमध्ये जानवं आहे. होय, जानवं म्हणजे काय की विचार मनोवादीच आहेत. आरक्षण वगैरे काही मिळवून द्यायचं नाहीये, फक्त निवडणुकीपुरता हा ड्रामा असणार आहे. आरक्षण खरोखर मिळायला हवं की नको याबाबत मी काही टिप्पणी करणार नाही. कारण आरक्षणाची गरज असणारे लोक खरोखर आहेतच, गरज नसणारे लोक आहेत आणि ते देखील आरक्षण घेत आहेत. त्या बाबतीत वेगळा विषय आहे चर्चेचा. मी प्रत्यक्ष आरक्षणाच्या गटात नाही आणि ईश्वराच्या कृपेने, निसर्गाने म्हणा, जे काय असेल ते
मी जरी व्यसनाधीनतेच्या आहारी गेलो असलो, माझ्या चुकांमुळे अनेक प्रकारचं नुकसान करून घेतलंय, शारीरिक, मानसिक, आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक, आध्यात्मिक सगळंच, तरी देखील आज मी जिवंत आहे, तरी देखील आज मी काम करू शकतोय, हेच माझ्या दृष्टीने फार मोठं आहे. निसर्गाने अन्य प्राण्यांपेक्षा मला मानव बनवला आहे, मला डोकं दिलेलं आहे, 2 हात 2 पाय असे अवयव दिले जे कष्ट करून स्वतःचं पोट भरू शकतात किंवा स्वतःच्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पार पडू शकतात. ही सगळी निसर्गाची कृपा मी समजतो आणि त्यामुळे मी त्या आरक्षणाच्या प्रश्नात बसतच नाही. पण खरोखर मगाशी म्हटलं तसं अनेक लोकांना गरज आहे. आता खाजगी संस्थांमध्ये मिळावं की नाही खाजगी क्षेत्र आरक्षण, या बाबतीत संसद सरकार काय तो निर्णय घेतील. पण जे आंदोलन राहुल गांधींनी सुरू केलेले, त्यांनी सांगितलं की जातीगत जनगणना हे देखील माझ्यामुळे शक्य झालं, मी नरेंद्र मोदीला ठणकावून सांगितलं, असा त्यांचा शब्द आहे. म्हणजे एकेरी म्हटले मी मोदीला सांगितलं, व्हेरी गुड, चांगली गोष्ट आहे. ठणकावून सांगितलं असेल जातीगत जनगणना जी आता होणार आहे त्या बाबतीमध्ये, चांगली गोष्ट आहे. पण हे जे ढोंग आहे निळ्या टी शर्टचं, ते आता संविधानाच्या ऐवजी निळ्या टी शर्ट आलेलं आहे, एवढंच आहे. आणि हे मतांचं राजकारण हे सुजाता आंबेडकरांना समजले आणि म्हणून त्यांनी ही टीका केलेली आहे. काही लोक माझ्या व्हिडिओवर कॉमेंट करतात, मी वंचितचा समर्थक आहे म्हणून काँग्रेसवर टीका करतोय किंवा मी भाजपचाच हस्तक आहे, असंही काही लोकांचं म्हणणं नाही. मला कशाशीच काही घेणं नाही. मी एक सर्वसामान्य नागरिक म्हणून जे राजकारण योग्य वाटते, जे राजकीय नेते योग्य पद्धतीने भाष्य करत असतात, योग्य राजकारण करतात, त्यांच्या बाजूने मी बोलतो. तिथे कसल्याचाही काही संबंध नाही. एका दिवशी काँग्रेसची तारीफ करणारा देखील व्हिडिओ माझ्या तोंडून आपल्याला ऐकायला मिळेल, एका दिवशी बीजेपीची तारीफ करणारा, बीजेपीवर टीका करणारा, असे व्हिडिओ बघायला मिळू शकतील. कारण घटनांनुसार दृष्टिकोन बदलत असतात आणि त्यानुसारच मी पुढे जात असतो. भाजपवरच आता एक व्हिडिओ बनवणारच आहे की भाजपचं राजकारण कुठल्या दिशेला नेमकं जात आहे, जी सगळी खिचडी झालेली आहे महाराष्ट्रात म्हणा किंवा संपूर्ण देशात मिळत आपण एनडीएची, त्या बाबतीत आपण चर्चा करणारच आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मात्र लक्षात ठेवा की निळ्या शर्टाला भुलून जाऊ नका. दलित ऐक्य व्हायला पाहिजे, याकडे सगळ्यांनीच लक्ष दिलं पाहिजे, सर्वच समर्थकांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या. व्हिडिओ आवडला असेल तर धन्यवाद.